आज ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून जो वादंग महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्याविषयी सर्व पक्षांची भूमिका समजून घेण्यासाठी आणि एका निर्णायक भूमिकेत येण्यासाठी आजची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती। आजच्या बैठकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे जे काही सहकारी पक्ष आहेत ते सगळे उपस्थित होते, परंतु महाविकास आघाडीचे घटक आहेत ते मात्र आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यांनी सभागृहामध्ये याच्याविषयी चर्चा करण्याची भूमिका घेतल्याची असं आम्हाला कळालेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयरे आणि ह्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जो आहे या वादावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये सगळ्या सोयऱ्याचा जो जी आर जो आहे जो आहे त्याच्याविषयी फार डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता 12 तारखेपर्यंत इतर सगळ्या पक्षांची भूमिका लेखी घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्याविषयी कायदेशीर सल्ला जो आहे, कायदेशीर सल्ला रिटायर्ड हायकोर्ट जजेसच्या काही त्या ठिकाणी सल्लेसुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा विचार करून याच्यावरती ठोस भूमिका जी आहे ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी घेतलेली आहे। तुम्ही आणि भुजबळ साहेबांनी काय आक्षेप घेतले? नाही, कुठल्याही परिस्थितीत ह्या सगळ्या सोयऱ्याचा जो जी आर जो आहे तो या ठिकाणी काढता कामा नये। त्याचप्रमाणे जे कुणबी दाखले जे आहेत ते चालू आहे ते थांबलं गेलं पाहिजे आणि ज्या बोगस कुणबी नोंदी ज्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या रद्द झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका जी आहे ते भुजबळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये आणि जर धक्का लागला तर मात्र ओबीसीना सुद्धा जे आहे पुन्हा रस्त्यात उतरून आंदोलन करावं लागेल अशा प्रकारचा इशारासुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।